मोठी ओव्हर होती. हा, अर्षद केला पहिला बॉलला. पुढचा चेंडू. हो, गुडलँड स्पॉट म्हणून चेंडू उडतोय. एसटी रक्षकाला गॅदर करता आले नाही, एवढा जोरात चेंडू होता तो. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. स्वेअर मारा होतोय, परंतु गोलंदाजी अचूक टप्प्यावर होते. पॉवर प्लेचं षटक, पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीच्या धावा जमवणं गरजेचं असतं, परंतु तसं काय अजून घडत नाही. आणि उंच टोला पहिला चेंडू आजच्या दिवसातील स्वागत होतोय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं मारलेला षटकार. हर्षद थांबून खेळत होता आणि त्याला माहिती आहे डाव्या एष्टीवर चेंडू टाकला जातोय, आणि त्याच पद्धतीने त्याने चेंडू हलकच उचलून सीमारेषेच्या बाहेर फेकला आणि 6 धावा वसूल केल्या. आतापर्यंत या षटकामध्ये मला वाटतं जवळजवळ 11 धावा आणि 9 चेंडू फेकलेले आहेत अजूनपर्यंत. 9 का 10 फेकले. नवीन गोलंदाज भावार्थ म्हस्कर पहिल्या षटकामध्ये 11 धावा आणि 9 चेंडूंचं षटक हाताळलं. 3 स्क्वेअर मारा करून त्यांनी 3 धावा अजून एक्स्ट्राच्या दिल्या. 1 षटकार आणि 2 सिंगल सॉरी, आणि धावसंख्या झालेली 11. 5 षटकांची मॅच. 5 षटकांमध्ये जास्तीच्या धावा जमावा लागतील, कारण या ग्राउंडचं वैशिष्ट्य आहे की जास्तीत जास्त धावा जेवढ्या कराल तेवढ्या कमी पडतात, कारण डिफेंड इथं होत नाही, चुकूनच डिफेंड होतात. ज्याची गोलंदाजी चांगली तो डिफेंड करू शकतो. काल आपण बघितलं असेल, कालच्या सामन्यांमध्ये एक फलंदाज एका हाती आपला किल्ला लढवत होता, परंतु काही थोड्याशा चुकांमुळे त्यांना अपयश सुद्धा आलं, काहींना यश आलं. आजचा अंतिम दिवस. अंतिम दिवसामध्ये आज 8 संघ इनॅक्शन मध्ये खेळताना दिसतील आपल्याला. त्याच्यातला हा पहिला सामना खेळतोय आरके ग्रुप वालिवली विरुद्ध डिंगडॉंग. जोरात मारण्याच्या प्रयत्नात बॅटची हलकीशी आतली कडा घेते आणि एक टप्पा बॉल सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये जातो. या सुद्धा गोलंदाजांनी चांगली सुरुवात केलेली आहे भावेशने. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय फलंदाज विशाल याला. वन डाऊनचा फलंदाज विशाल. वन डाऊनचा फलंदाज म्हटलं की खूप मोठे मोठे फटके आणि मोठी मोठी इनिंग खेळण्यात माहीर असतात. बघूया विशाल आपल्या संघासाठी किती योगदान देतोय. पुन्हा पंचा हाताचा पिसारा फळवतात सांगता स्वेअर मारा. वाईट चेंडू, आणि ह्या वाईट चेंडूच्या प्रति 1 धाव वाढते. धावसंख्या होते ती 12. धावसंख्या 12. पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज फलंदाज. ओ शॉर्ट पिच चेंडू उडालाय, जातो लॉंग लेग कडे. 2-3 क्षेत्ररक्षक पाठीमागे धावतात, परंतु त्यांचा प्रयत्न अपयशी होतात आणि सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय. टू बाउन्स चेंडू फरार चौकार. या चौकाराच्या साह्याने धावसंख्या झाली ती 16. आत्ता कुठे धाव फळक पुढे सरकताना दिसतोय आपल्याला चांगल्या प्रकारे. जय गावदेव चषक भोपीपाडा सर्वांना विनंती आहे की जे व्हॉलेंटियर्स आहेत त्यांनी सीमारेषेचा ताबा घ्यायचाय. पुढील टेपनूट टाकण्यासाठी सज्ज. ओ हवेत उडवलेला चेंडू आणि सरळ तो क्षेत्ररक्षक थर्ड स्लिप मध्ये झेल पकडला जातोय. फलंदाज लगेच बाद. पहिल्या चेंडूवर चौकार मारला, त्याच्यानंतर लगेच गोलंदाजाने त्याचं प्रत्युत्तर विकेट घेऊन दिलं आणि आतापर्यंत दुसरा आदरा लागतोय. आता जातोय त्याच्या जागेवर जितेश. 2 गडी बाद झालेले आहेत आणि जितेश जातोय. किती धावा गेल्या? 5 चेंडू मध्ये 5 धावांचं योगदान देऊन फलंदाज परतलाय. सलामीचा फलंदाज हर्षद अजूनही जागेवर आहे. तो तळमळतोय स्ट्राईक साठी, कारण सर्कलचं पावबंदीचं षटक. 3 क्षेत्ररक्षक सर्कलच्या पावबंदीच्या बाहेर, त्याला काही स्ट्राईक मिळत नाहीये आणि गोलंदाजी सुद्धा चांगल्या टप्प्यावर होते. पहिली गोलंदाजी अमित याने 3 वाईट टाकून सुद्धा 11 धावा दिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. त्याच्यानंतर भावेश हा सुद्धा आतापर्यंत 1 वाईट टाकलाय, परंतु विकेट घेतलाय आणि चांगली गोलंदाजी करतोय. हो, रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न. रिव्हर्सचा फटका म्हणजे लगा तो आबाद नाही तर बर्बाद. हा चेंडू बर्बाद झालाय आणि सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये गेलाय.
गोलंदाजी खरोखर छोटा पॅकेट बडा धमाका. चांगली गोलंदाजी हाताळत आहेत गोलंदाज वालेली संघातनं. जखडून ठेवलेत सर्व फलंदाजांना आणि पुन्हा टलवलाय चेंडू सरळ लॉंगॉनच्या दिशे सॉरी आणि गचाल क्षेत्ररक्षण होत आहे. मिड विकेटच्या दिशेने गेले मारलेला चेंडू क्षेत्ररक्षकाला काय अडवता आला नाही आणि गचाल क्षेत्ररक्षकाने 4 धावांत रूपांतर होत आहे. सरावाचा अभाव असल्या कारणाने थोडं असं होतं मित्रांनो. खेळामध्ये कधी काही घडू शकतं, काही होऊ शकतं. एक लॉलीपॉप जेल सुद्धा जमिनीला दान होतो आणि हाडात हाड जेल सुद्धा आपल्या हाताला चिपकतो, त्यात काही प्रश्नच नाहीये. चांगली गोलंदाजी होते परंतु क्षेत्ररक्षकाकडे थोडी चूक होते आणि चौकार मिळतोय. हा निर्धाव चेंडू मरीव ओ पुन्हा गचाल. एसटी रक्षण सुद्धा गचाल, क्षेत्ररक्षण सुद्धा गचाल. कारण खरोखर गोलंदाजी एक नंबर क्वालिटीची गोलंदाजी होते परंतु क्षेत्ररक्षकांकडून त्यांना काही सहकार्य मिळत नाही. पहिल्या चेंडूवर त्यांच्या सीमारेषेबाहेर एकदम इजी एकच धाव होती, तिथे चौकार गेला आणि टोटल 2 षटकाच्या समाप्तीत धावसंख्या झालेली आहे 20. 10च्या सरासरीनं. कारण पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या, त्याच्यामध्ये 3 वाईट टाकले होते. या षटकामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी 9 धावा आल्या. याच्यामध्ये 2 चौकार जाऊन सुद्धा 9 धावा, 1 वाईट आणि 2 चौकार, याच्या रूपाने 9 धावा आल्या आणि धावसंख्या झालेली 20. आता 2 षटकामध्ये 20 धावा झालेल्या आहेत. बाकी उर्वरित 3 षटकांमध्ये किती धावा जमवत ते बघायचंय. मिताली 11 डिंगडॉंग कासगाव संघाला. माझा जवळचा मित्र गोलंदाज तिसरे षटक घेऊन आलेले ते अमित. नवीन गोलंदाज, फ्रेश गोलंदाज वापरले 3 षटकांमध्ये. पहिले टाकले का? ठीक आहे. ओ क्षेत्ररक्षकाकडे थोडी चूक होते आणि 1 धाव लेग बायच्या रूपाने पंचांचा इशारा येतोय. चांगली गोलंदाजी हाताळतोय अमित. आपल्या खात्यातील दुसरं षटक आणि संघाचं तिसरं षटक घेऊन आलाय. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी हाताळली होती आम्ही त्याने. फलंदाज जितेश. ओ पायावर टाकलेला चेंडू आणि पंचांनी आपली उचलून धरला आणि फलंदाज बाद होतोय पायचीच्या रूपाने. आणखी एक मोठा आदराव बसतोय मिताली 11 कासगाव संघाला. तीन चेंडू मध्ये 4 धावांचं योगदान देऊन जितेश सुद्धा बाद होता. एकच चौकार त्यांनी मारला आणि 2 चेंडू त्यांनी निर्धाव सोडले. अशा प्रकारे त्याची सुद्धा खेळ संपुष्टात येते. 3 गडी बाद आतापर्यंत झालेले आहेत. मिताली 11 कासगाव संघाची आणि वालिवली संघाची चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. हर्ष नवीन फलंदाज हर्ष. इनॅट नंबर 5 वर गेलेले आहेत हर्ष आणि गोलंदाज आहेत ते अमित. चांगली गोलंदाजी अमित यांची. आतापर्यंत 2 चेंडू हाताळलेत. पुन्हा हवेत उडालेला चेंडू थर्ड पॉइंटच्या दिशेने जातोय आणि एकच धाव मिळते. 1 धावेने अकाउंट ओपन होत आहे हर्ष यांचं आणि धावसंख्या होती ती
22. तिसरं षटक मार्गस्थ. तिसऱ्या षटकातील 3 चेंडू अतिशय उत्कृष्ट गतीने हाताळलेत आम्ही त्याने. पॉवर प्लेच्या षटकापेक्षा हे षटक आतापर्यंत तरी त्याच्या मते चांगलं चाललंय. सलामीचा फलंदाज मोठा हिट केला, झेल होण्याची शक्यता, परंतु तसं काय घडणार नाही. क्षेत्ररक्षकाच्या वरून जातो चेंडू, सीमा पार, षटकार हर्षद याच्या बॅट मधून येतोय आणि धावसंख्या फ्लाय होते ती 28 या धावसंख्येवर. हर्षद सलामीसाठी गेलाय. हर्षदने आतापर्यंत 2 षटकार मारलेत आणि त्यांनी फक्त 5च चेंडूंचा सामना केलाय. चांगली फलंदाजी मानावी लागेल. स्ट्राईक पासून वंचित होता, जसा आला तसा मोठा फटका खेळला. पुन्हा मोठा फटका खेळलाय, मिड विकेटच्या वरून खेळलाय आणि पंचांचा इशारा येतो 6 धावा. लगातार 2 चेंडू 2 षटकार मारलेत आणि धावांना वेग देतोय. आतापर्यंत त्याच्या बॅटमधनं 3 षटकार आलेत आणि 1 सिंगल. 6 चेंडूंचा सामना केलाय त्यांनी. चांगली फलंदाजी मानावी लागेल. सलामीसाठी आले होते परंतु त्यांना स्ट्राईक काय मिळाली नव्हती. जशी आता स्ट्राईक मिळाली तशी मोठे फटके खेळण्यात त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि धावसंख्या झालेली होती 34. कट करण्याच्या प्रयत्नात ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू. पंचांचा इशारा येतो सर मारा, वाईट चेंडू आणि 1 धावेने पुढाकार घेत असताना धावफलक जाऊन पोहोचतोय तो 35 या आकड्यावर. या षटकामध्ये चांगली फलंदाजी केली. 2 चेंडूंवर 2 मोठे षटकार आणले हर्षद याने. हलक्या हाताने कटवलेला चेंडू. 1 धाव तर पूर्ण होते. दुसऱ्या धावचा प्रयत्न होता का बघायचा आणि पाहता पाहता 2 धावा सुद्धा पूर्ण होत आहेत आणि 2 धावेच्या पुढाकाराने धावसंख्या झालेली आहे 37. तीन षटकाच्या अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 37. 12.33 सरासरीने धावसंख्या चालवली आहे. पहिल्या षटकामध्ये आल्या त्या फक्त 9 धावा. दुसऱ्या षटकामध्ये या पहिल्या षटकात 11, दुसऱ्या षटकात 9, परंतु हे षटक थोडस माग पडतंय 16 धावसंख्येचं, कारण याच्यामध्ये उत्तुंग असे 2 षटकार बघायला मिळाले लगोपाठ हर्षद याच्या बॅटमधून. हर्षद हा वैयक्तिक आपल्या 21 धावसंख्येवर खेळतोय. 7 चेंडूंचा सामना केलाय त्यांनी आतापर्यंत. आता उर्वरित 12 चेंडू आहेत. 12 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा जमवाव्या लागतील फलंदाजांना. पवन, नवीन गोलंदाज पवन सामन्यातील 4थं षटक हाताळण्यासाठी आणि आपलं वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी उपस्थित होतं पवन आणि त्याला सामोरं जातील ते हर्ष. मोठा पटका खेळायचा होता. मिड ऑफच्या दिशेने चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक येतो आणि त्याला पकडतो पिसारा फुलवून झेल आणि हर्ष जी खेळी समाप्त होते. हात लागणारा 4था हादरा. 1 धावेचं योगदान देऊन हर्ष सुद्धा बाद होतोय. 4थ्या षटकातील पहिल्या चेंडूवर गडी बाद होतोय. धडधाकड फलंदाज परेश, शरीर यष्टीने मजबूत असलेला प्रणेश कशी फलंदाजी करतोय बघूया, कारण आता आपल्या संघाची धुरा पूर्ण त्याच्या खांद्यावर आहे. कारण एका बाजूने हर्षद हा खूप मोठा किल्ला लढवतो असं वाटतंय, कारण त्याच्या बॅटमधनं धावा येतात, परंतु
बाकी फलंदाज त्याला स्ट्राईक पासूनच वंचित ठेवतात. कारण जसा त्याच्याकडे स्ट्राईक येतो तसे तो मोठे फटके खेळतो. आतापर्यंत त्याची सर्वोत्कृष्ट खेळी राहिली आहे या सामन्यामध्ये. 21 धावांचे योगदान देऊन तो खेळतो. 3 षटकार त्यांनी मारलेत, परंतु त्याला स्ट्राईक काही मिळत नाही. बघूया पवन. पवन टू प्रणेश. हो, चांगला स्टेट ड्राय मारलेला मिड ऑफच्या दिशेने चेंडू जातो. 1 धाव मिळते आणि 1च धाव. आता समजदारीचं क्रिकेट म्हणावे लागेल. समजदारीचं क्रिकेट म्हणावं लागेल, कारण प्रणेशला माहिती आहे की बाबा हर्षदच्या बॅटमध्ये धावा येत आहेत, त्याला स्ट्राईकवर आणणे गरजेचं आहे. आणि हलक्या हाताने स्टेट ड्राय करून त्याने सरळ 1च धाव घेतली. आणि हर्षद हा असा फलंदाज आहे की त्याच्या बॅटमध्ये आतापर्यंत खूप मोठे मोठे फटके आलेत आणि त्याला स्ट्राईक असणं गरजेचं होतं, परंतु तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज आहे पवन. पवन सुद्धा बघूया हर्षदला थांबवतोय का. पुढचा चेंडू खेळण्यासाठी हर्षद तयार. हो, मोठा फटका खेळायचा होता, पण कार्पेटच्या साह्याने चेंडू जातो. 1 धाव पूर्ण होतंय, परंतु क्षेत्ररक्षक चांगली होते. अचूक फेकी स्टंपवर सरळ आणि 1च धाव. पुन्हा 1 धाव वाढते. धावसंख्या होती ती 39 धावसंख्या. आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळली पवन याने. प्रणेश. ओ, आणि चांगला टलवलेला चेंडू आहे. कव्हर पॉइंटच्या डोक्यावरने खेळला आणि चेंडू जातोय, मला वाटतं सीमा पार. पंचांचा इशारा येतोय. 4 धावा. या 4 धावेच्या वतीने धावसंख्या झाली ती 43. अशाच मोठ्या फटक्यांची गरज आहे, कारण आतापर्यंत पवन यांनी चांगली गोलंदाजी हाताळली होती. आपल्या 3 चेंडूंमध्ये 1 गडी बाद आणि 2च धावा दिल्या होत्या, परंतु चौथ्या चेंडूवर चौकार आला आणि 6 धावा त्याच्या 4 चेंडूंमध्ये खर्च झालेले आहेत. आता उर्वरित 2 चेंडूंमध्ये त्याला फलंदाज प्रणेश याला थांबवायचंय. प्रणेशला चांगली फलंदाजी म्हणावी लागेल. जर चांगला चेंडू असेल त्याला सन्मान देतो आणि 1 धाव घेऊन तो स्ट्राईक देतोय ते हर्षद याला. आणि पुढचा चेंडू फुलटा चेंडू, फायदा काय उचलता आला नाही. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावासाठी धावतात का बघायचंय, परंतु तसं काही घडत नाहीये. खराब चेंडू होता. खराब चेंडूचा खरपच समाचार घेता काय आला नाही आणि 1च धावावर समाधान मानावं लागतं ते प्रणेशाला. आता स्ट्राईकवर आले ते हर्षद. हर्षद जेव्हा जेव्हा येतात तेव्हा तेव्हा मोठे फटके खेळण्यात ते माहीर आहेत, परंतु बघूया पवन हे काय करतायत ते. पवन सुद्धा गोलंदाज चालाक आणि चतुर गोलंदाज आहे. आतापर्यंत त्यांनी 5 चेंडू चांगल्या प्रकारे हाताळलेले आहेत. 7च धावा खर्च केल्यात. त्याने शेवटचे चेंडू हाताळण्यासाठी तयार येतो पवन. पवन टू हर्षद. एकमेव फलंदाज हर्षद. हो, मोठा फटका खेळायचा होता, परंतु बॅटच्या टोला चेंडू लागतोय आणि 1च धाव मिळते. अशा प्रकारे 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 45. 11.25च्या सरासरीने 4 षटकामध्ये धावसंख्या झाली 45. आणि आतापर्यंत हर्षद यांनी 8 चेंडूंचा सामना केलाय आणि 22 धावांवर खेळतोय तो, कारण त्याला कमी स्ट्राईक मिळाली. आणि त्याच्यानंतर त्याला प्रणेश जो नवीन फलंदाज 6व्या क्रमांकावर गेलाय, त्याच्या बॅटमधून 3 चेंडूमध्ये 6 धावा आल्या त्यातून आणि 4 षटकं संपले. 4 षटकाच्या अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 45. अंतिम षटक आणि हाणामारीचं षटक. हरेश नवीन गोलंदाज.
हाणामारीच्या षटकामध्ये फिरकीपट्टू लावलेला आहे. ओ, आणि पंचांकडे बोट न दाखवता फलंदाज सरळ निघून येतोय. मला वाटतं बॅट कट आणि फलंदाज बाद होतोय. चांगला मोठा मासा गलाला लागलेला आहे. तो म्हणजे ज्याच्यावर पूर्ण संघाची धुरा होती आणि जो सलामीसाठी गेला होता. 8 चेंडूमध्ये 22 धावा केल्या होत्या, परंतु 9व्या चेंडूवर त्याला मोठा फटका खेळायचा होता. करो या मरोची परिस्थिती होती आणि त्याच्यामधून त्याला सावरता आलं नाही आणि तो बाद होतोय. 9 चेंडू 22 आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी चाललाय तो श्रेयस. आता 5 चेंडू आहेत. 5 चेंडू मध्ये मोठ्यात मोठे फटके आणावे लागतील तरच मला वाटतं समाधानकारक. तर धाव इथे नाहीच आहे, कोणतीच अशक्यच आहे. परंतु गोलंदाजीच्या जोरावर सामने आपण फिरू शकता. 5 षटकांमध्ये कमीत कमी 65-70चा पल्ला गाठावा लागेल. 60 धावा तरी कराव्या लागतील. 12च्या रन रेटने तरी चालावं लागेल असं मला वाटतं. परंतु काय घडतंय काय बिघडतंय ते पुढचे 5 चेंडू सांगून जातील, कारण धाव संख्या आहे ती 45 वर थांबलेली. आता 5 चेंडू आणि 5 चेंडूंमध्ये बघूया किती धावा मिळत आहेत. नवीन फलंदाज आलाय शैलेश, 16 नंबरची जर्सी. ओ, कडक शॉट मारलाय आणि कडक क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेलाय सरळ लॉंगांच्या दिशेने आणि फलंदाज शून्यावर परततो. 2 चेंडूंमध्ये 2 गडी बाद केलेत. हॅट्रिक चान्स असेल ती गोलंदाज हरेश याला. आता ते नवीन जागा मयूर, नवीन फलंदाज चाललेला आहे मयूर. हॅट्रिक चान्स आहे गोलंदाजासाठी. हाणामारीचे षटक, लेग स्पिन, ऑफ स्पिन टाकणारा हर्षद, फिरकीचा जादूगर त्याच्या हातामध्ये चेंडू दिला आणि वाटलं होतं की जास्तीत जास्त धावा जमा करेल मिताली 11 कासगाव संघ. परंतु 2 चेंडूंमध्ये मोठे 2 हादरे दिल्यात आणि हॅट्रिकच्या मोठा हॅट्रिक चेंडू. बघूया हॅट्रिक होतं का. फुलटा चेंडू, यॉर्कर टाकलेला चेंडू होता, परंतु फलंदाजाने त्याला ओळखलं, पारखलं आणि एकाच धावाने मला वाटतं धावबाद. फलंदाजाने आत्महत्या केली. काही गरज नव्हती. शेवटचे चेंडू होते ते खेळून काढायचे होते फक्त, परंतु त्याने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि फलंदाज बाद होतोय. तो प्रणेश याच्या बॅटमधून चांगल्या धावा आल्या होत्या. 3 चेंडू खेळला होता. 3 चेंडूमध्ये 1 चौकार आणि 2 सिंगल त्यांनी काढल्या होत्या. तो जर स्ट्राईकला असता तरी पण त्याच्यामध्ये ताकद होती की चेंडू सीमापार धाडण्याची, परंतु त्याला वाटलं की समोर आलेला मयूर चांगली फलंदाजी करतोय, त्याला स्ट्राईक द्यावी, पण मयूरला ते मान्य नव्हतं आणि अशा रीतीने तो धावबाद होतोय. आणि पुढील फलंदाज चाललाय तो मनोज एमटी. आतापर्यंत 7 गडी बाद झालेत. 7 गडी बाद होऊन धावा पुढे सरकण्याच्या परिस्थितीत नाही आहेत, कारण आतापर्यंत 3 चेंडू आताले 3 चेंडू मध्ये 1 धाव दिली. 2 चेंडूवर 2 गडी बाद झाले. तिसऱ्या चेंडूवर सुद्धा रनआउटच्या रूपाने 1 गडी बाद झाला. बाकी शेवटचे 3 चेंडू डावखुरा फलंदाज एमटी मनोज आल्या खेळण्यासाठी. क्षेत्ररक्षण विखुरलेलं आहे. बघूया फुलटा चेंडू टोलवलाय चांगल्या मिडविकेटवरून, पुन्हा जल सुटलाय. गचाळ क्षेत्ररक्षण होतंय. खरोखरच आतापर्यंत कासगाव संघाला त्यांनी कमीत कमी धावांमध्ये थांबवलं असतं, परंतु वालिली संघाचं क्षेत्ररक्षण थोडस खूपच गचाळ होतंय. आतापर्यंत त्यांनी 3 ते 4 झेल जमिनीला दान केलेले आहेत आरके ग्रुप वालिली या संघाने. बॅटची एज हलकीशी कडा. 1 धाव पूर्ण होते का बघायचं आहे की धावत होतंय, पण नाही तसं काही घडत नाही. 1 धाव पूर्ण होते आणि धावसंख्या झालेली आहे ती 49. आणि षटकातील मला वाटतं शेवटचा चेंडू हर्ष यांनी चांगली गोलंदाजी केली. आतापर्यंत 4च धावा खर्च केल्यात 5 चेंडूंमध्ये आणि शेवटचा अंतिम चेंडू इनिंग मधला. बघूया काय होतंय ते. जर षटकार आला तर 55, चौकार आला तर 53. पण काय बोलण्यासाठी काही असतं, परंतु करणं अवघड असतं. बघूया शेवटच्या चेंडूवर काय होतंय ते. ओ,
आणि पंचांचे हात दोन्ही उंच जातात आणि सांगतात की वाईट चेंडू आहे. आणि धाव संख्या वाईटच्या याच्यानं 50, 10ची सरासरी तर गाठलेली आहे. शेवटचा चेंडू आणि निर्णायक चेंडू असेल. पुन्हा ब्लॉकर मध्ये टाकलेला चेंडू. एक धाव पूर्ण होतो. दुसऱ्या धावसाठी धावतायत आणि पुन्हा धाव बाद होते. 51 धाव संख्या झाली आणि 8 गडी बाद झालेत ते मिताली डिंगडॉंग या कासगाव संघाचे. आणि 52 धावांचं लक्ष असेल ते आरके ग्रुप वालिवली या संघाकडे. चला, छत्रपती शिशी कुलगाव आणि देवलोली दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती नाणी पकेटीसाठी यायचं. इनिंग ब्रेक झालेला आहे. आलेत ना सर.
सेकंड टीम आले का छत्रपती शिवाजी कुलगाव आणि देऊळ आली टॉच साठी बोलवायचे आहेत ना हा म्हणतात ना छत्रपती शिशी कुलगाव आणि देवलोली दोन्ही संघांना विनंती आहे की नाणेफेकीसाठी यायचंय. पहिला चेंडू पडण्याच्या आतमध्ये आणि सामन्याकडे वळूया. सामन्याला टार्गेट असेल तो 52 धावांचा. 51 धावा स्कोर बोर्ड लागलेले आहेत आणि पहिला चेंडू हाताळतोय गोलंदाज जितेश. ओ हलक्या हाताने टळवायचा होता फलंदाज पवन याला. पहिला चेंडू आला निर्धाव. पवन याने गोलंदाजी चांगली हाताळली होती. चौथं षटक हाताळलं होतं आणि फलंदाजीसाठी सलामीला आलाय. हवेत मारण्याच्या प्रयत्नात क्षेत्ररक्षक आहे झेल खाली आणि झेल सुट्टा सुट्टा वाचलाय आणि शून्यावर पवनला परतावं लागतं. पहिला मोठा आदरा बसतोय आरके वालवली संघाला. स्क्वेअर लेगला उभा असलेला क्षेत्ररक्षक त्याने उत्कृष्ट असा झेल पकडला आणि पहिला हादरा दिलाय तो आरके वालिवली संघाला. पवन शून्यावर परततायत. आता त्याची जागा भरून काढण्यासाठी झालेले ते अतिश संघाचा कणा कर्णधार स्तंभ सर्व गोष्टी त्याच्यावर असणारा हा अमित अतिश फलंदाजीसाठी गेलाय वन डाऊनला. दोघं सख्खे बंधू गावासाठी लढण्यासाठी ते मैदानामध्ये उतरलेत आणि 52 धावांचं डोंगर उभं आहे ते पार करायचंय. बघूया फलंदाजीसाठी. परंतु त्यांच्या समोर जितेश हा गोलंदाज ढाल बनून उभा राहिलाय. पहिल्या 2 चेंडूंमध्ये एकही धाव खर्च नाही केल्याने पहिला हादरा दिलाय तो वालिवली संघाला. पॉवर प्लेचं पहिलं षटक 5 षटकामध्ये 52 धावा करायच्या आहेत. चेंडू टाकण्यासाठी सज्ज. ओ जोरणात मारण्याच्या गुडल्या स्पॉटवर चेंडू उडतोय. गोडा चेस घेऊन सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये जातोय आणि निर्धाव चेंडू. आतापर्यंत 3 चेंडू निर्धाव आलेले आहेत. एक गडी बाद झालाय. खातं उघडायचंय संघाचं आपलं स्वतःचं. कर्णधाराला समंजसपणे खेळ दाखवावा लागेल. फुलटॉस चेंडू. फुलटॉसचा काही खरपूस समाचार घेता आला नाही. हलक्या हाताने बॅट फिरली गेली. पहिला चेंडू नंतर आला आणि पुन्हा निर्धाव चेंडू. मेडन षटक बघायला मिळेल का ते सुद्धा पॉवर प्लेचं. कारण गोलंदाज त्याच पद्धतीने आतापर्यंत गोलंदाजी टाकतो. 4 चेंडू उत्कृष्ट पद्धतीने त्याने हाताळले जितेश यांनी. हो तसं नाही होत आहे. एक मिड विकेटच्या दिशेने मारलेला चेंडू एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावसाठी धावतायत आणि 2 धावानं कर्णधाराने आपलं खातं उघडलंय आणि पहिलाच श्री गणेश होतोय 2 धावेने संघ आरके वालिवलीचा. आता बाकी शिल्लक गणेशा करून त्यांनी ठेवलंय की बाबा आपल्या कोट्यामध्ये अजून 50 धावा जमवायच्या आहेत. पहिल्या 5 चेंडूंमध्ये फक्त 2च धावा आलेल्या आहेत. बघूया खेळण्यासाठी सज्ज. शेवटचा चेंडू असेल आणि पुन्हा बॅट पॅडच्या मध्ये चेंडू थांबलाय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पॉवर प्ले मध्ये सर्वात कमी धावा देणारा मला वाटतं 4 दिवसांमध्ये हा पहिलाच गोलंदाज असेल. एक मेडन आहे का पॉवर प्ले. ही दुसरी गोलंदाजी. पॉवर प्ले मध्ये एकच धाव आणि चांगले षटक हाताळणारा गोलंदाज. अच्छा. या आयोजकांमध्ये भोपीपाडा या संघाचा राहुल भोपी यांनी 1 धावेचे षटक पॉवर प्लेचं हाताळलं होतं. त्याच्या मागोमाग पावलावर पाऊल ठेवत या सुद्धा गोलंदाजाने चांगलं जितेश यांनी 2च धावा दिल्यात पॉवर प्ले मध्ये. आता 24 चेंडू आणि 50 धावांचं समीकरण. आता रन रेट वाढलाय. धावसंख्या वाढतीये आणि गोलंदाज आले तो शैलेश. ओ प्रत्येक फलंदाज येतोय तो फक्त एकच बघतोय. तलवारीसारखी बॅट फिरते आडव्या पट्ट्यानं परंतु चेंडू काही लागत नाही. पुन्हा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज. ओ चांगला चेंडू. हलक्या हाताने टाकलेला चेंडू त्याने लगेच ओळखला
आणि लॉंगांच्या वरून पंचांचा इशारा येतोय 6 धावा. पहिला षटकार येतोय. एकदम हलवार गतीचा चेंडू टाकला होता, स्लोअर गतीचा, आणि फलंदाजाने त्याला लगेच ओळखलं आणि बॅटच्या पट्ट्यात घेऊन त्याला सीमारेषेबाहेर पाठवलं आणि धावसंख्या होती ती 8. अमित म्हस्कर पहिला षटकार. ओ पुन्हा तो बॅटच्या टोला लागतो. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये चेंडू फरार होत आहे. क्षेत्ररक्षक धावतोय आणि चेंडू मला वाटतं थांबवण्यात यशस्वी झाले. दोन चेंडू 2 धावा पूर्ण होत आहेत आणि धावसंख्या होते ती 3 चेंडू आणि धावसंख्या झालेली 10. ओ पुन्हा जोरात मारलाय चेंडू. सेम रिप्लाय अगोदरच्या चेंडूवरचा. लॉंगनला टार्गेट केलंय आणि लॉंगनच्या वरून पंचांचा इशारा येतोय. 6 धावा. चांगली फलंदाजी अमित मस्कर यांची. आतापर्यंत 4 चेंडू खेळलात आणि 4 चेंडू मध्ये त्यांनी 14 धावा वसूल केल्यात. अशी फलंदाजी करत राहिले तर लवकर सामना फिनिश होईल असं वाटतंय. व्हॉलेंटियर्सला विनंती आहे की ग्राउंडच्या सर्व बाजूंनी आपण बसायचं. एका जागेवर कोणी बसू नये. शुभम भोपी सहकार्यांना सांगा आपण सर्वकडे बसायचंय, कारण प्लेअरला जावं लागतंय चेंडू आणण्यासाठी. तुम्ही एकत्र बसू नका. आज अंतिम दिवस आहे. अंतिम दिवसामध्ये आपल्याला वेळेचं भान ठेवायचं आणि त्याच्यासाठी आपण कार्यक्रम करायचा आहे. हो चांगला फटका बघूया आणि षटकार. सीमारेषे बाहेर येतोय चेंडू आमच्या समोर. आम्हाला सलामी देत असताना षटकार येतोय. चांगली फलंदाजी म्हणावी लागेल. खेळाडू तुम्ही आतमध्ये बसा. आम्ही बघतो इकडे काय काय कमिटी आहे इथे ठेवलेली. मित्रा जे असेल तो निर्णय देतील. तुम्हाला बसण्यासाठी आसन दिलंय. टेन्शन नका घेऊ, कारण इथे 3 दिवसामध्ये बऱ्याच संघांवर पॅनलाइज केलेलं आहे. अन्याय कोणावर होणार नाही. जे आहे ते तुम्हाला बसण्यासाठी आसन दिलं, तुम्ही बसा. आपण लाईव्ह स्क्रीनवर सुद्धा बघतोय. पुन्हा आवत मारलेला चेंडू उंच आकाशात गेलाय चेंडू. लॉंगांचा क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येतोय. पाहता पाहता उत्कृष्ट झेल पकडतोय आणि अमित याची खेळी संपुष्टात येते. चांगली फलंदाजी करत होता अमित आणि बाद होतोय अमित. 3 षटकार मारले त्याने. 1 दुहेरी धाव घेतली. 6 चेंडूंचा सामना केला त्याने. 20 धावा आपल्या संघासाठी दिल्यात. चांगली फलंदाजी म्हणावी लागेल आणि त्याची जागा घेण्यासाठी हरेश. खरं तर जय गावदेवी चषक भोपीपाडा या संघातील जे खेळाडू आहेत त्यांनी उत्कृष्ट पद्धतीने 3 दिवस चांगल्या पद्धतीने योगदान दिलंय. सीमारेषेच्या बाहेर जाणारा चेंडू लगेच कलेक्ट करून ते आतमध्ये फेकतात, कारण वेळ आपला वाचवतात. मित्रांनो आज अंतिम दिवस. आज जे तुम्ही कोणी गैरहजर असाल या हजर असाल त्यांना विनंती आहे की आपण पुन्हा आपली जागा घ्यायची. जसं 3 दिवस योगदान दिलं त्याच पद्धतीने योगदान द्यायचं. चेंडू यायला उशीर नको आणि आपले सामने लवकरात लवकर कव्हर कसे होतील ते बघायचंय. आणि खरोखर मी धन्यवाद देतो तुम्हाला की उत्कृष्ट पद्धतीने तुम्ही काम पाहताय आणि तसंच काम आज शेवटच्या दिवशी सुद्धा पहा. आज आळस पण काही करू नका मित्रांनो. आणि त्यातल्या त्यात तुम्ही क्वालिफायची मॅच म्हणजे सेमीफायनल सुद्धा खेळणार आहात याची सुद्धा नोंद असू द्या आज. आणि ठरवलेला चेंडू पुन्हा त्याच दिशेने. आतापर्यंत जास्तीत मोठे जे शॉट आलेत, मोठे फटके जे आलेत ते लॉंगांच्या दिशेनेच आलेले आहेत आणि 1 धाव मिळते. 1 धावीने धाव संख्या होते ती 23.
जितेश आलाय पुन्हा आपल्या स्पेल मध्ये तिसरं षटक हाताळण्यासाठी. पहिला चेंडू टाकलाय, पहिल्या चेंडूवर एक धाव खर्च केली आहे. पुन्हा चेंडू जितेश. हो, हलक्या हाताने टळवलाय, परंतु आपल्याच फॉलोथ्रोमध्ये चेंडू अडवला जातोय जितेश याच्या आणि एकच धाव घेता घेता वाचवतोय. म्हणजे चांगला चेंडू टाकतोय, निर्धाव चेंडू टाकतोय. हरेश याला अजून खातं ओपन करायचंय. त्याच्याबरोबर आहे अतिश. हो हो हो, चांगली फलंदाजी. स्क्वेअर लेग लॉंग लेगच्या वरून टलवलेला चेंडू सीमारेषे पार, चौकार. आणि या चौकाराच्या साह्याने धावसंख्या झाली ती 27. आला चेंडू, मॅच बॉल आलेला आहे. माझे मित्र रोहितजी भोपी हे सुद्धा आज व्यासपीठावर आनंद होतोय की त्यांनी काल भरपूर असं योगदान दिलं. 3 दिवस ग्राउंडचा ताबा घेतला होता आणि उंच मारलेला चेंडू. बघूया चेंडूला काय होतं आणि बाता सीमा पार. आत्ता पेटून उठलाय तो हरेश. पहिला चेंडू निर्धाव खेळला, त्याच्यानंतर त्यांनी चौकार आणला आणि लगेचच आता षटकाराच्या रूपाने मोठा फटका खेळतो आणि धावसंख्येला वेग मिळतो. धावसंख्या होती ती 33. हो, हलक्या हाताने टळलेला चेंडू धावत होण्याची शक्यता, परंतु तसं काही घडत नाही. क्षेत्ररक्षक चेंडू हातामध्ये ठेवतोय आणि एक धाव घेण्यापासून वंचित नाही ठेवत. एक धाव पूर्णच केली जाते आणि धावसंख्या होते ती 34. चांगली फलंदाजी मानावी लागेल आतापर्यंत. तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू आतापर्यंत या षटकामध्ये 12 धावा वसूल केलेले आहेत. चांगली फलंदाजी. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज. हो, जोरात मारण्याच्या प्रयत्नात चेंडू पायावर जोरात आदळतोय. एक धाव पूर्ण होतोय आणि एका धावेने चेंडू लेग बायची इशारा येतोय पंचांचा. षटक संपलं. 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 35. आता उर्वरित समीकरण आहे 12 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. 12-17 म्हणजे 8.50. नवीन गोलंदाज जयेश. 12 चेंडूमध्ये 17 धावा डिफेंड करायच्या आहेत आणि आरके वालिवली संघाला त्या बनवायच्या आहेत. आता 12 चेंडूंचा खेळ, अंतिम खेळ मागच्या ज्या 3 षटकामध्ये झालं गेलं ते गंगेवा मिळालं. असं करून 12 चेंडूंमध्ये खेळ शिल्लक उरला आणि 17 धावा डिफेंड करायच्या आहेत. हेच मानावं लागेल. कोण क्षेत्ररक्षक चांगलं कोण वाईट ते सोडून चेंडू हाताळावे लागतील. पहिला चेंडू हो, हलकीशी एज आणि चांगला शतक. थर्ड स्लिप मध्ये झेल पकडला जातोय. सिद्धेश याच्याकडनं उत्कृष्ट असं झेल पकडला जातो. फलंदाजाचा होतोय खेळ समाप्त आणि चांगला मोठा मासा घालायला लागतोय. ज्यांनी चांगली फलंदाजी केली होती अमित याने, तो अमित ना आतिश याने चांगली फलंदाजी केली होती आणि तो बाद होतोय.
आता समीकरण बदलतंय. 11 चेंडू 17 धावा. प्रेशराइज मॅच आहे. बघूया कोणाकडे कसं पारड जर होतोय ते. सामना 50-50च्या तोळात चाललेला. जसं आपण दुकानातल्या वजनाच्या काट्यामध्ये एक एक ग्राम पावलं टाकतोय, एक ग्राम सोनं टाकतोय, तसा हा एक सोन्याचा संघ, सोन्यासारखे खेळणारे दोन्ही संघ चमकतायत. बघूया कोणता सितारा जास्त चमकतोय. 23 कॅरेट की 24 कॅरेट, वालिवली की कासगाव. पंच आमच्याकडे वळतात आणि सांगतात सर मारा. वाईट चेंडू उजव्या एसटीच्या खूपच बाहेर चेंडू टाकलाय आणि पंचांचा इशारा तो वाईट चेंडू. एक धावेची भर पडते. आता पुन्हा समीकरण बदलतोय. 16 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा बॅटची आतली कडा घेतली. एक धाव पूर्ण होते पण चांगली गोलंदाजी होते. लेग स्लिपला असलेल्या क्षेत्ररक्षकांना थोडी चूक होते, मिस्टेक, आणि त्याचं रूपांतर एक धावेत होते. धावसंख्या होती ती 37. धावसंख्या झालेली 37. अजूनही 15 धावांची आवश्यकता. 52चं लक्ष. पुन्हा हवेत उडाला. 2 क्षेत्ररक्षक येतात आणि एसटी रक्षक करतोय चूक, कारण झेल पहिल्या स्लिपच्या हातामध्ये होता आणि सरळ जातोय सीमापार चौकार. पहिल्या स्लिपच्या हातामध्ये एकदम इजी झेल होता, परंतु एसटी रक्षकाकडनं झाली चूक आणि त्याला घाबरून जे जमिनीला दान होतोय तो झेल आणि सरळ जातोय 4 धावांसाठी. आणि धावसंख्या झालेली ती आता 41. 11 धावांची गरज जिंकण्यासाठी. उर्वरित समीकरण असेल तो 9 चेंडू 11 धावा. खरोखर हा टर्निंग पॉइंटचा झेल होता. जर झेल झाला असता तर 4 धावाही वाचल्या असते, गडी बाद झाला असता आणि एक जास्तीचा चेंडू खर्च झाला असता. परंतु प्रेशराइज मॅच आहे. काय घडेल काय बिघडेल सांगू शकत नाहीये. पुन्हा हलक्या हाताने टाळवलं. चांगली फलंदाजी, सूझबूझ जरी फलंदाजी. एक धाव मिळते, दुसऱ्या धावसाठी धावतोय, परंतु मनाई केली दुसऱ्या फलंदाजाने आणि एक धाव पूर्ण होते. धावसंख्या झालेली होती 42. आता उर्वरित चेंडू उरल्या 8 बॉल 10. 2च धावा जास्तीच्या आहेत, परंतु हा टेनिस क्रिकेट आहे, याच्यामध्ये सांगू शकत नाहीये काय होईल काय नाही. प्रेशराइज मॅच आहे. दोन्हीकडे सेम मॅच चालू आहे. 2 धावा जास्तीच्या आहेत. पुढील जे संघ आहे छत्रपती शिशी कुळगाव आणि देवलाली, दोन्ही संघांना विनंती आहे की नाणेफेकीसाठी लगेच यायचंय. चांगल्या प्रकारे टाळवले चेंडू. एक धाव मिळते, दुसऱ्या धावसाठी धावतात आणि धावबाद होण्याची शक्यता आहे, परंतु नकार देतो नॉन स्ट्राईकचा फलंदाज. आणि आता एक धाव पुढे सरकते. आता 7 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. छत्रपती शिशी कुलगाव संघ आलेला आहे. देवलोलीवाले कुठे असाल तर आपण यायचंय लगेचच नाणेफेकीसाठी. या षटकाच्या नंतर आपली नाणेफेकी केली जाईल याची नोंद घ्यायची आहे. देवलोलीवाले छत्रपती शिशी कुलगाव या संघाच्या कर्णधारांनी इथे येऊन थांबायचंय. फाईट चालू आहे. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आणि पंच आमच्याकडे वळतात भुईर सर आणि सांगतात की हा चेंडू वाईट आहे. आता बरोबरीच्या आसपास 7 चेंडू 8 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 9 होत्या, त्याच्यानंतर वाईट टाकला. आता 7 चेंडू 8. प्रत्येक फेरीमध्ये सामन्याचा रंग बदलतोय. हलक्या हाताने टलवलं क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्या मला वाटतं आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमा पार चौकार.
आणि आता 6 चेंडू 4 धावा ना. 6 चेंडू 4 धावा. या षटकामध्ये खूपच घडामोडी बघायला मिळाल्या. एक साधा सोपा झेल होता फर्स्ट स्लिपच्या हातामध्ये, तो झेल सुटला आणि 4 धावा मिळाल्या. त्याच्यानंतर पुन्हा समीकरण बदल. आता सरळ एका टप्प्यात हातात येणारा चेंडू होता, परंतु क्षेत्ररक्षकाकडनं होते चूक आणि सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय चेंडू. ज्या चुका वालेली संघाकडनं क्षेत्ररक्षण करताना घडल्या त्याच चुका मला वाटतं मिताली 11 डिंगडॉंग या संघाकडनं सुद्धा घडल्या. कारण जिंकण्यासाठी 52 धावांचं लक्ष्य होतं आणि पुरेशा होत्या, परंतु काय दोन्हीकडनं क्षेत्ररक्षण गचाल झालं आणि त्याचं आता हे भोगायला पडतं. आता 6 चेंडू 4 धावा डिपेंड करायचे आहेत. यांना एक मोठा फटका हवाय वालिवली संघाला आणि मिताली डिंगडॉंगला निर्धाव चेंडू आणि विकेट काढायचे आहेत. चला जास्तीचा वेळ घेऊ नका. कुलगाव संघाचे कर्णधार आपण इथे यायचंय त्वरित. देवलोली संघाचा कर्णधार कुठे असेल त्यांनी इथे कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. छत्रपती कुलगावचे संघाचे कर्णधार आलेले आहेत. देवलोली संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचंय. सहा चेंडू 4 धावा वाचवायच्या आहेत त्या कासगाव संघाला आणि 6 चेंडू 4 धावा बनवायच्या आहेत त्या वालिवली संघाला. बॉलर कोणाला आता? यज्ञेशच्या हातामध्ये भवितव्य दिलंय कासगाव संघाचं आणि सामोरे फलंदाज आहे तो हर्षद. बघूया कोणत्या प्रकारे गोलंदाजी आणि फलंदाजी होते ते. पहिला चेंडू हाताळण्यासाठी ओ आणि चांगला चेंडू आहे. एक धाव पुन्हा होते. चेंडूने वळण घेतला आणि चेंडू पाहता पाहता सीमा पार आणि सामन्याचा निकाल. असं वाटत होतं चेंडू हातामध्ये येईल. हार्ड लक कासगाव संघ. पुढच्या स्पर्धेसाठी तुम्हाला लाख लाख शुभेच्छा आणि पुढील सामन्याचा लगेच नाणेफेक करायची आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यांनी ऑलराऊंडरची भूमिका बजावली, फिरकीपट्टू 20 धावांचं योगदान दिलं आणि 2 गडी बाद केले, तो ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. देवरोली संघ नाणेफेकीसाठी या. जो संघ उपस्थित नसेल त्याला पॅनलाइज केले जाईल याचे लक्ष असू द्या. चला वालिवली संघात